मॉर्निंग स्टुडंट. काल आपण मायक्रो इकॉनॉमिक्सचा फर्स्ट पार्ट आपण अभ्यास केलेला आहे. फर्स्ट पार्टमध्ये आपण मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स बद्दल थोडक्यात माहिती बघितलेली आहे. म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स हा शब्द कुठून आलेला आहे, मायक्रो इकॉनॉमिक्स हा शब्द कुठून आलेला आहे, त्याचप्रमाणे त्यांचा हिस्टॉरिकल रिव्ह्यू बघितलेला आहे. मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक यांचा हिस्टॉरिकल रिव्ह्यू बघितलेला आहे, जो एक्झामला 3 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. तर आज आपण त्याच्या पुढील भाग बघणार आहोत. म्हणजे काल आपण बघितलेला जो भाग आहे तोच भाग आपण कंटिन्यू करणार आहोत. सो इंट्रोडक्शन टू मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स यामध्ये आपण बघणार आहोत मीनिंग ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. माय डिअर स्टुडंट्स, हा क्वेश्चन डेफिनेटली एक्झाममध्ये विचारला जात असतो. क्वेश्चन नंबर 2 मध्ये. आता जरी हा जो पेपर पॅटर्न जरी चेंज झाला तरी क्वेश्चन मात्र तो विचारला जाणार आहे. आणि मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय याबद्दलचे काही डेफिनेशन आपण बघणार आहोत. त्यामध्ये मॉरिस डॉब यांनी सांगितलेलं आहे, मायक्रो इकॉनॉमिक इज इन फॅक्ट अ मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ द इकॉनॉमी. म्हणजे जेव्हा आपण एखादा घटक अगदी डिटेलमध्ये मायक्रोस्कोपिक व्ह्यू म्हणजेच काय अगदी स्मॉल व्ह्यू मीन्स आपण बघितलेलं आहे. मायक्रो इकॉनॉमिक्स मीन्स वेन वी आर गोइंग टू स्टडी पर्टिक्युलर युनिट, इंडिव्हिज्युअल युनिट, वेन वी आर गोइंग टू स्टडी पर्टिक्युलर युनिट इन डेप्थ, आपण खूप खोलामध्ये त्याचा अभ्यास करतो, अगदी सखोल अभ्यास करतो, त्याला आपण काय म्हणतो मायक्रो इकॉनॉमिक्स. फॉर एक्झाम्पल स्टडी ऑफ पर्टिक्युलर ट्री, स्टडी ऑफ पर्टिक्युलर पर्सन्स इन्कम, study of particular commodities price. So there are thousands of commodities and how that particular commodities price determined in a market. एखादी वस्तूच्या हजारो बाजारामध्ये आणखीन म्हणजे हजारो वस्तू असतात आणि त्या वस्तूंची किंमत कशी ठरते त्याचा सुद्धा अभ्यास कशामध्ये करतात, मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये करतात. आता एपी लर्नरनं काय सांगितलेलं आहे, एपी लर्नरनं सांगितलेलं आहे की मायक्रो इकॉनॉमिक्स कन्सिस्ट लुकिंग ॲट द इकॉनॉमी थ्रू अ मायक्रोस्कोप. म्हणजे अगदी ह्या दोघांची डेफिनेशन सेमच आहे, बट द लँग्वेज मीन्स द फॉर्मेशन ऑफ सेंटेन्स इज डिफरंट. तर तुम्ही बघू शकता मायक्रोस्कोपिक मीन्स व्हेरी स्मॉल व्ह्यू ॲज इट वेअर टू सी हाऊ द मिलियन ऑफ सेल इन द बॉडी ऑफ इकॉनॉमी, द इंडिव्हिज्युअल ऑर हाऊसहोल्ड, द कंझ्युमर अँड इंडिव्हिज्युअल फर्म ॲज प्रोड्युसर्स प्ले देअर पार्ट इन द वर्किंग ऑफ द होल इकॉनॉमिक ऑर्गॅनिझम. तर हे जे काही पूर्ण ऑर्गॅनिझम आहे त्या ऑर्गॅनिझममध्ये बरेच वेगवेगळे इंडिव्हिज्युअल युनिट्स असतात. देर आर थाउजंड्स ऑफ कंझ्युमर, देर आर थाउजंड ऑफ प्रोड्युसर, देर आर हंड्रेड्स ऑफ कस्टमर्स, डिफरंट टाइप्स ऑफ कस्टमर्स. सो हाऊ पर्टिक्युलर कमोडिटीज प्राइस डिटरमाइन अँड हाऊ दे आर गोइंग टू वर्क. जसं आपल्या बॉडीमध्ये मिलियन्स ऑफ सेल्स असतात आणि त्यांचं फंक्शन हे वेगळ्या प्रकारचं असतं, ते कशा प्रकारे कार्य करतं हे जेव्हा आपण अभ्यास करतो त्याचप्रमाणे आपल्या इकॉनॉमीमध्ये अगदी लहानातल्या लहान घटकाचा अभ्यास करणे यालाच आपण काय म्हणतो, मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतो. आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे थेरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग. आता थेरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग म्हणजे काय, द प्राइस ऑफ एन इंडिव्हिज्युअल कमोडिटी इज डिटरमाइन द मार्केट फोर्सेस ऑफ डिमांड अँड सप्लाय. ॲक्च्युली मार्केटमध्ये दोन फोर्सेस असतात, एक असतो तुमचा डिमांड आणि दुसरी साईड असते सप्लाय. मीन्स देर आर two important factor, the intersection of demand and supply determine the price of particular commodity. मार्केटमध्ये कोणत्या गोष्टीचा फोर्स जास्त आहे यानुसार त्या वस्तूची किंमत ठरत असते. जर एखाद्या कमोडिटीची प्राइस जास्त असेल आणि त्याला डिमांड करणारे लोक सुद्धा जास्त असेल तर त्या कमोडिटीची प्राइस ही वाढणार आहे. सो मायक्रो इकॉनॉमिक इज कन्सर्न्ड विथ डिमांड ॲनालिसिस. तर मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपण मेनली काय लर्न करतो, डिमांड ॲनालिसिस, मागणीचे विश्लेषण याचा अभ्यास करतो. इंडिव्हिज्युअल कंझ्युमर बिहेवियर अँड सप्लाय ॲनालिसिस, इंडिव्हिज्युअल प्रोडक्ट बिहेवियर. मीन्स देर आर बेसिकली 3 टॉपिक्स. टॉपिक नंबर 3A demand analysis, topic number 3B elasticity of demand. Means we are going to study in detail about micro demand. That part number means topic number 3A and topic number 3B. And this supply analysis we are going to learn in topic number 4. आपण टॉपिक नंबर 4 मध्ये तो घटक डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. सो थेरी ऑफ फॅक्टर प्राइसिंग. आता मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये आणखीन एक घटक कोणता महत्त्वाचा आहे, फॅक्टर प्राइसिंग. देर आर
बेसिकली 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. प्रोडक्शनचे जे उत्पादनाचे जे काही 4 घटक आहेत, त्या घटकांचं जे काही रेम्युनरेशन आहे, ते रेम्युनरेशन कशा प्रकारे ठरत असतो, हा सुद्धा घटक आपण या ठिकाणी अभ्यास करत असतो. इन मायक्रो इकॉनॉमिक्स, लँड, लेबर, कॅपिटल अँड एंटरप्रेनर आर द फॅक्टर that contribute to the production process. Means without these 4 factors of production we cannot produce any commodity. So what are the factors of production? Basically there are 4 factors of production. What are the name of that factor of production? First one is land, second one is labor, third one is capital, and last one is businessman or organizer or entrepreneur. So what is the remuneration? So we give remuneration to the land in the form of rent. We give remuneration to our labor in the form of wages. We give remuneration in the form of interest. And here the remuneration of capital is interest, and the remuneration of entrepreneur is profit. So microeconomic helps in determining the factor reward. So factor जो रिवॉर्ड आहे, जसं कोण लँड, लेबर, कॅपिटल अँड एंटरप्रेन्योरचा जी काही रिवॉर्ड आहे, लँडला आपण काय देतो, रेंट, लेबर, वेजेस, कॅपिटल यूज केल्याबद्दल आपण इंटरेस्ट देतो, अँड अल्टिमेटली एनी बिझनेसमॅन स्टार्ट हिज बिझनेस टू अर्न प्रॉफिट. तो प्रॉफिट कमवण्यासाठी बिझनेस करीत असतो. So next third point is theory of economic welfare. The ultimate aim or objective of our business concern is to give वेलफेअर फॅसिलिटी टू अवर पब्लिक. आपल्या लोकांना म्हणजे वेलफेअर ऑफ द इकॉनॉमी, देशांचं कल्याण करणं, अर्थव्यवस्थेचा उद्धार करणे, आर्थिक प्रगती करणे, हा आपल्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख उद्देश असतो. सो थेरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर, थेरी ऑफ वेलफेअर बेसिकली डील्स विथ एफिशियन्सी इन द अलोकेशन ऑफ रिसोर्सेस. मीन्स आपल्याकडे जे काही रिसोर्सेस आहेत, नॅचरल रिसोर्सेस असो, ह्युमन रिसोर्सेस असो, सो वी हॅव टू यूज दॅट ऑल रिसोर्सेस ॲट ऑप्टिमम लेवल. म्हणजे ह्या उपलब्ध असणाऱ्या संसाधनाचा आपण जास्तीत जास्त उपयोग करून घेणे आवश्यक आहे. सो नेक्स्ट, एफिशियन्सी इन द अलोकेशन ऑफ रिसोर्स अटेन वेन इट result in maximization of satisfaction of the people. The main ultimate goal, what is the main objective of any business organization, is to give satisfaction to the customer. कस्टमरला आपण सॅटिस्फॅक्शन देण्यासाठी आपण काय सर्व गोष्टी करत असतो. ग्राहक समाधान, ग्राहक हा बाजारपेठेचा राजा मानला जातो. सो कंझ्युमर इज द किंग ऑफ द मार्केट. ओके, सो वी हॅव टू गिव्ह मॅक्सिमम सर्व्हिसेस टू अवर कस्टमर टू सॅटिस्फाय देअर डिफरंट टाइप्स ऑफ वॉन्ट्स. आपण त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कार्य करीत असतो. सो इकॉनॉमिक एफिशियन्सी इन्व्हॉल्व 3 एफिशियन्सी. इकॉनॉमिक एफिशियन्सीमध्ये कोणकोणत्या एफिशियन्सी येतात? एफिशियन्सी इन प्रोडक्शन म्हणजे कार्यक्षमता. प्रोडक्शन तर होत आहे, समजा 100 एम्प्लॉईच्या मदतीनं आपण 100 गुड्स प्रोड्यूस करीत असू आणि दुसरी कंपनी 100 एम्प्लॉईच्या मदतीने 200 गुड्स प्रोड्यूस करत असेल, तर दुसरी कंपनी ही कशी आहे, मोर एफिशियंट म्हणतो. मीन्स व्हॉट आर द रिसोर्सेस अवेलेबल विथ अस, वी हॅव टू युटिलाइज ॲट ऑप्टिमम लेवल अँड वी हॅव टू डिस्ट्रीब्यूट दॅट प्रोडक्ट, वी हॅव टू युटिलाइज अवर ऑल कॅपॅसिटीज. So efficiency in production means producing maximum possible amount of goods and services from the given amount of resources. Means with the help of all the resources, नॅचरल रिसोर्सेस असेल, ह्युमन रिसोर्स असतील, किंवा जे काही आपल्याकडे ज्या काही गोष्टी उपलब्ध आहेत त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून त्यापासून आपण काय करतो, अनेक वस्तू व सेवा तयार करतो आणि त्या आपण आपल्या ग्राहकांना देत असतो. एफिशियन्सी इन कन्झम्पशन, कन्झम्पशन म्हणजे काय, उपभोग. Efficiency in consumption means distribution of produced goods and services among the people for consumption in a such a way as to maximize total satisfaction of the society. तर efficiency in consumption म्हणजे काय? So what are the means of distribution of produced goods and services? जे काही वस्तू व सेवा आपण डिस्ट्रीब्यूट करतो, पण डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर त्यापासून मिळणारं जे सॅटिस्फॅक्शन आहे ते कसं असणं गरजेचं आहे, मॅक्सिमम असणं गरजेचं आहे. सो हिअर next part we are going to study overall economic efficiency. Overall economic efficiency means the production of those goods which are most desired of by the people. म्हणजे आपण अशा वस्तू तयार करणं आवश्यक आहे ज्या वस्तूंची बाजारपेठेमध्ये आवश्यकता आहे. म्हणजे उदाहरणार्थ जसे की आपण एक उदाहरण सांगू शकतो, 4Gच्या काळामध्ये आपण 3Gच्या मोबाईलचं प्रोडक्शन जर केलात तर त्याचा काही यूज होणार आहे का? नाही. प्रिंटरच्या काळामध्ये आपण टाईपरायटर किंवा प्रिंटर मशीन जर प्रोड्यूस केलं, समजा टाईपरायटर केलं, तर
त्याला विकणार आहेत का? नाही आहे. आणि प्रिंटरचं प्रोडक्शन जर आपण केलं तर ते जास्तीत जास्त प्रमाणात विकला जाणार आहे. मीन्स टाईपरायटर इज नाऊ बिकम आउटडेटेड प्रोडक्ट. आपण आउटडेटेड प्रोडक्ट तयार करणं चांगली गोष्ट आहे का? नाही. सो वी हॅव टू प्रोड्यूस ओनली दोज गुड्स विच डिझायर्ड बाय द पीपल. लोकांना ज्या वस्तूंची आवड आहे त्या वस्तू आपण तयार करणं आवश्यक आहे. Microeconomic theory show under what conditions these efficiency are achieved. मायक्रोइकॉनॉमिक्समध्ये आपण बघणं गरजेचं आहे. आपण कोणकोणत्या कंडिशनद्वारे आपण जे एफिशियन्सी अचीव करू शकतो ते आपण चेक करणं गरजेचं आहे. दस द फोकस ऑफ मायक्रोइकॉनॉमिक इज मेनली कन्फाईन्ड टू प्राइस थेरी अँड रिसोर्स अलोकेशन. जर तुम्हाला कोणी हा प्रश्न विचारला, व्हॉट इज द मेन theory of microeconomics, means microeconomic theories are known as price theory or and resource allocation. म्हणजे बाजारपेठेमध्ये अनेक वस्तू असतात, त्या वस्तूंच्या किमती कशा ठरतात? What are the resources available with how we have to allocate that all resources among different groups. आपण वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ते रिसोर्सेस कशा प्रकारे अलोकेट करणं आवश्यक आहे, ह्या सुद्धा घटकांचा आपण अभ्यास कशामध्ये करतो? मायक्रो इकॉनॉमिक्स. इट डज नॉट स्टडी द ॲग्रिगेट रिलेटिंग टू द होल इकॉनॉमी. मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये फक्त इंडिव्हिज्युअल युनिटचा आपण अभ्यास करतो. सो धिस मीन्स वेन वी आर गोइंग टू स्टडी पर्टिक्युलर युनिट इन लार्ज ॲग्रिगेट युनिट वी स्टडी इन मायक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रोमध्ये स्मॉल युनिट आपण स्टडी करतो, इंडिव्हिज्युअल युनिट करतो, ॲग्रिगेट किंवा होल इकॉनॉमीचा अभ्यास करत नाही. This approach does not study national economic problems such as अनएम्प्लॉयमेंट. आपण अनएम्प्लॉयमेंटचा अभ्यास करत नाही. पॉवर्टी असेल त्याचा अभ्यास करत नाही. इनइक्विलिटी असेल त्याचा अभ्यास करत नाही. मीन्स आपण एकाच युनिटवरती फोकस करीत असतो. एखाद्या कमोडिटीची प्राइस कशी ठरते? Theory of growth, theory of business cycle, monetary and fiscal policy. All these things we are going to discuss in macroeconomics. आपण ह्या सर्व गोष्टी कशामध्ये अभ्यास करणार आहोत? मायक्रोइकॉनॉमिक्स. तर याचा जो काही स्कोप आहे तो लिमिटेड आहे, म्हणून are beyond the limit of microeconomics. All these things are the beyond of microeconomics because all these things we are going to cover in macroeconomics. So macroeconomics मध्ये त्या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. आता जो आपण पार्ट लर्न केला तो स्कोप बघितला. आता आपण बघणार आहोत फीचर्स ऑफ मायक्रोइकॉनॉमिक्स. पूर्वी आपल्या सर्वांना माहीत आहे की मायक्रोइकॉनॉमिक्सचे फीचर खूप वेळा विचारले जायचे. म्हणजे 2009 ते 2013 पर्यंत मी स्टुडंट्सला हमखास सांगत असायचो की यू हॅव टू स्टडी दिस क्वेश्चन. दिस क्वेश्चन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड दिस क्वेश्चन विल बी आस्क फॉर द एक्झामिनेशन. हे मी सांगत होतो. पण आता थोडंसं सिलेबस चेंज झाल्यामुळे आता एक 3 क्वेश्चन्स आहेत आणि त्या 3 क्वेश्चनपैकी एक क्वेश्चन तुम्हाला डेफिनेटली 101% विचारला जाण्याची शक्यता आहे. मीनिंग अँड फीचर्स ऑफ मायक्रोइकॉनॉमिक्स, स्कोप ऑफ मायक्रोइकॉनॉमिक्स अँड रिव्ह्यू असेल. आणि त्यानंतर एक आणखीन एक क्वेश्चन आपण ॲड करू शकतो, तो म्हणजे इम्पॉर्टन्स. फीचर्स ऑफ मायक्रोइकॉनॉमिक्स अत्यंत इम्पॉर्टंट भाग आहे आणि मोस्टली एखादा फीचर तुम्हाला 2 मार्क्ससाठी सुद्धा एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. सो व्हॉट इज फर्स्ट फीचर ऑफ मायक्रोइकॉनॉमिक्स? मायक्रोइकॉनॉमिक्सचा फर्स्ट फीचर आहे स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट. सो मायक्रोइकॉनॉमिक इज द स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट. मायक्रोइकॉनॉमिक्स मध्ये आपण काय करतो? एखाद्या इंडिव्हिज्युअल युनिटचा आपण अभ्यास करतो. ठीक आहे. इंडिव्हिज्युअल युनिट म्हणजे काय? जसं की एखादं स्मॉल आपण काय म्हणू, लाईक इंडिव्हिज्युअल फर्म असेल, इंडिव्हिज्युअल इंडस्ट्री असेल, एक व्यक्ती. इंडिव्हिज्युअल मीन्स पर्टिक्युलर युनिट, स्मॉल युनिट, वन युनिट. एखाद्या ग्राहकाचा अभ्यास when we are going to study about particular consumer, when we are going to study about particular seller, when we are going to study about particular retailer. So when the study area of microeconomic unit is only one, that is called microeconomics. So this is one of the most important features of microeconomics. At least 4 features you have to read and recite. So price theory. प्राइस थेरी हा तर अत्यंत महत्त्वाचा आहे. 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला जातो. मायक्रो इकॉनॉमिक डील्स विथ डिटर्मिनेशन ऑफ द प्राइसेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस ॲज वेल ॲज फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. मी आत्ता सांगितलं आहे तुम्हाला, बेसिकली देअर आर 4 फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. त्या 4 फॅक्टर ऑफ प्रोडक्शनची प्राइस कशी डिटरमाइन केली जाते? देअर आर 1000 ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस अँड हाऊ दॅट गुड्स अँड सर्व्हिसेस प्राइस डिटरमाइन इन द मार्केट. सो this area, this part we are going to study in microeconomics. So hence microeconomics is known as a price theory. त्यालाच आपण काय म्हणतो? प्राइस थेरी असं म्हणतो. त्यानंतर आपण बघणार आहोत पार्शियल इक्विलिब्रियम. पार्शियल इक्विलिब्रियम मीन्स
Equilibrium is the balance between two factors. Microeconomic analysis deal with partial equilibrium, which analyzes equilibrium position of individual economic unit, individual consumer, individual firm, individual industry. It isolates an individual unit from other forces and studies equilibrium in depth. बघा, partial means जेव्हा आपण पूर्ण इकॉनॉमीचा अभ्यास न करता आपण अगदी थोडक्यात लहान घटकाचा अभ्यास करतो, त्याला आपण काय म्हणतो, पार्शियल असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, स्टडी ऑफ ट्री हा काय झाला, मॅक्रो इकॉनॉमिक्सचा एक्झाम्पल झाला. बट वेन वी आर गोइंग टू स्टडी ऑफ पर्टिक्युलर ब्रँच, वेन वी आर गोइंग टू स्टडी अबाउट पर्टिक्युलर लीव्ज, जे काही असेल, आपण अगदी छोटे छोटे घटक असेल किंवा असं म्हणता येईल, स्टडी ऑफ पर्टिक्युलर ट्री इज द एक्झाम्पल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक. अँड स्टडी ऑफ टोटल फॉरेस्ट, पूर्ण जंगलाचा जो काही अभ्यास करतो त्याला आपण काय म्हणतो, मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो. सो वेन वी आर गोइंग टू स्टडी ओनली वन युनिट, दॅट इज कॉल्ड अ मायक्रो इकॉनॉमिक्स. सो हिअर पार्शियल इक्विलिब्रियममध्ये आपण बघणार आहोत किंवा हाऊ पर्टिक्युलर कमोडिटीज प्राइस डिटरमाइन इन द मार्केट, इक्विलिब्रियम कशा प्रकारे, देर आर टू फोर्सेस, डिमांड फोर्स, सप्लाय फोर्स. दॅट पार्ट वी आर गोइंग टू स्टडी इन डिटेल, बट नॉट इन दिस लेक्चर. सो बेस ऑन सर्टन अजम्पशन, हा एक भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. सो वेन वी आर गोइंग टू स्टार्ट टू एक्सप्लेन एनी इकॉनॉमिक थेरी, मायक्रो इकॉनॉमिक थेरी, व्हॉट आर द स्टेटमेंट, आपण कोणतीही थिअरी आपण जेव्हा एक्सप्लेन करीत असतो, एक्सप्लेन करीत असताना आपलं पहिलं वाक्य काय असतं, अदर थिंग बीइंग कॉन्स्टंट. what is the meaning of other thing being constant? Means when we are going to prove this law, means all economics laws are conditional. Conditional means all these laws are depend on different types of assumptions. Okay, so when we are going to follow all assumptions, only that time our laws are going to hold true. जसं आपल्याला माहीत असेल, डिमांड, लॉ ऑफ डिमांड, लॉ ऑफ डिमांडमध्ये काय सांगितलेलं आहे की एखाद्या कमोडिटीची प्राइस कशी ठरते, एखाद्या कमोडिटीची डिमांड कशी ठरते, प्राइसवर. सो हायर द प्राइस, लोअर द डिमांड, लोअर द प्राइस, हायर द डिमांड, देर इज इनवर्स और ऑपोजिट रिलेशनशिप बिटवीन प्राइस अँड डिमांड. हा आपला लॉ आहे. ओके, परंतु फक्त किमतीनुसारच डिमांड ठरते का, नाही. देर आर सो मेनी फॅक्टर विच अफेक्ट ऑन डिमांड. डिमांडवरती परिणाम करणारे अनेक घटक आहेत, ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. सो जेव्हा आपण लॉ एक्सप्लेन करतो, अदर थिंग बीइंग कॉन्स्टंट, फॉर एक्झाम्पल वेन वी आर गोइंग टू एक्सप्लेन द लॉ ऑफ डिमांड, लॉ ऑफ डिमांड एक्सप्लेन करताना कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करू शकतात, जसे इन्कम वाढलं तर डिमांड वाढू शकते, पॉप्युलेशन वाढली तर डिमांड वाढू शकते, नॅचरल कॅलॅमिटी असेल तर डिमांड कमी होऊ शकते. सो देर आर सो मेनी फॅक्टर विच अफेक्ट ऑन डिमांड. बट वेन वी आर गोइंग टू एक्सप्लेन एनी लॉ of microeconomics, we have to assume certain condition, terms and condition. Only that time this microeconomics laws are going to hold true. Otherwise all these laws are not going to hold true. तर हे सगळे लॉ खरी ठरणार नाहीत. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे स्लायसिंग मेथड. सो स्लाइस म्हणजे जसं आपण ब्रेडचे स्लाइस करतो, छोटेसे पार्ट करतो. सो वेन वी आर गोइंग टू स्टडी ईच अँड एव्हरी पार्ट इन डिटेल, जेव्हा आपण प्रत्येक पार्ट डिटेलमध्ये स्टडी करतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो. स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल इन्कम आउट ऑफ नॅशनल इन्कम. नॅशनल इन्कम इज द कोर एरिया ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. बट पर्टिक्युलर युनिटचा जर आपण अभ्यास केलं तर त्याला आपण काय म्हणतो, मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतो. ॲग्रिगेट डिमांड is the example of macroeconomics. Individual demand is the example of microeconomics. Use of marginalism principle. The concept of marginalism is the key tool of microeconomic analysis. आपल्या ज्या लॉ आहेत ते मार्जिनलिझम वरती अवलंबून आहेत. The term marginal means change brought in the total by an addition unit. Marginal analysis help to study a various through the changes. आता ॲक्च्युली हा लॉ एक्सप्लेन करण्यासाठी मला नेक्स्ट टॉपिक आपण युटिलिटी ॲनालिसिसमधले एक स्टेटमेंट आहेत या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे, म्हणजे तुम्हाला हा व्हॉट इज मार्जिनलिझम हा घटक तुमच्या लक्षात येईल. जसं आपल्याला माहीत आहे, वेन वी आर गोइंग टू स्टार्ट कन्झम्पशन वी गेट युटिलिटी. फ्रॉम फर्स्ट युनिट we get maximum utility, from second unit we get less utility. As we increase stock of consumption, from every additional stock of consumption we get lesser and lesser utility. म्हणजे आपण आता आणखीन एक उदाहरण तुम्हाला मी बेस्ट एक्झाम्पल लक्ष देऊन तो जे तुमच्या लक्षात येईल. समजा 10 वस्तू खरेदी करण्यासाठी मला 4,000 रुपये खर्च आले. 10 वस्तू खरेदी करण्यासाठी मला किती, 4,000 रुपये खर्च आले. तर एका वस्तूची किंमत किती, 400 रुपये.
ओके, 10 वस्तूला 4,000 रुपये आहेत, पण मी 11 वस्तू जर घेतलं तर मला सेलर म्हणतोय की तुम्हाला 4,300 रुपये तुम्ही मला द्या. म्हणजे जी काही शेवटची क्वांटिटी आहे त्याची प्राइस किती झाली, फक्त 300. मार्जिनल म्हणजे लास्ट शेवटच्या घटकापासून आपल्याला मिळणारं जे काही सॅटिस्फॅक्शन असेल त्याची प्राइस असेल आणि गोष्टी आहेत. सो प्रोड्युसर अँड कन्झ्युमर्स टेक इकॉनॉमिक डिसिजन युझिंग दिस प्रिन्सिपल. ह्या प्रिन्सिपलनुसार जे कंझ्युमर असतील ते सुद्धा डिसिजन घेतात वेदर टू बाय ऑर नॉट टू बाय. सो सेलर ऑल्सो दे ऑल्सो टेक डिसिजन वेदर टू बाय दॅट गुड्स ऑर नॉट. ओके, सॉरी, सेल दॅट गुड्स ऑर नॉट. ओके, नेक्स्ट पार्ट, ॲनालिसिस ऑफ मार्केट स्ट्रक्चर. आपण काय करणार आहोत, मार्केट स्ट्रक्चरचं आपण ॲनालिसिस करणार आहोत. तर आपल्याला हा सुद्धा टॉपिक डिटेलमध्ये लर्न करायचा आहे. फॉर्म ऑफ मार्केट नावाचा एक टॉपिक आहे, त्यामध्ये ऑन द बेसिस ऑफ कॉम्पिटिशन्स वी आर गोइंग टू स्टडी इन डिटेल अबाउट डिफरंट टाईप्स ऑफ मार्केट. आपण कॉम्पिटिशनच्या आधारे वेगवेगळे मार्केटचे प्रकार बघणार आहोत. तर इथं जे काही सांगितलं आहे तुम्हाला, परफेक्ट कॉम्पिटिशन, पूर्ण स्पर्धा. आता व्हॉट इज परफेक्ट कॉम्पिटिशन सर, असं जर तुम्ही विचारलात, अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मी, कारण तुम्हाला तो भाग लर्न करायचाच आहे. परंतु आत्ता जर सांगितलं तर आणखीन ठीक आहे, तो टॉपिक रीड करताना तुम्हाला सोपं जाणार आहे. सो परफेक्ट कॉम्पिटिशन मीन्स सच टाईप ऑफ कॉम्पिटिशन वेअर देर आर नंबर ऑफ बायर्स अँड नंबर ऑफ सेलर्स, दे आर सेलिंग होमोजिनियस गुड्स. ओके, तर मोनोपोली म्हणजे काय, थोडक्यात सांगतोय, अगदी डिटेल. तुम्हाला 8-8 मार्काचा क्वेश्चन त्यावरती विचारला जाऊ शकतो किंवा 4 मार्क्सचा विचारला जाऊ शकतो. ओके, सो मोनोपोली मीन्स काय, मोनो अँड पोली. मोनो मीन्स सिंगल, पोली मीन्स सेलर. सो सच मार्केट वेअर देअर इज ओनली वन सेलर. ज्या मार्केटमध्ये एकच सेलर असतो त्याला आपण काय म्हणतो, मोनोपोली असं म्हणतो. मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन म्हणजे काय, की अशा प्रकारची कॉम्पिटिशन ज्याच्यामध्ये थोडीफार म्हणजे फेअरली लार्ज नंबर ऑफ बायर्स, फेअरली लार्ज ऑफ नंबर ऑफ सेलर्स. म्हणजे खूप नंबर ऑफ जास्त नाही आहेत, असंख्य नाही. जे परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये नंबर ऑफ बायर्स अँड नंबर ऑफ सेलर्स म्हणजे असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते. पण मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये फेअरली आहेत, संख्या आहे, पण इतकी पण जास्त नाही की जी मोजू शकत नाही. सो मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन इज द कॉम्बिनेशन ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन अँड मोनोपोली. ओके, ऑलिगोपोली मीन्स देर आर फ्यू सेलर्स. Next, limited scope. The scope of microeconomic is limited to only individual unit. The scope हा अगदी limited आहे. It doesn't deal with the nationwide economic problems such as inflation, deflation, balance of payment, poverty. जे काही नॅशनल प्रॉब्लेम असतात, इन्फ्लेशन म्हणजे चलनवाढ, खूप महागाई वाढते, डिफ्लेशन मंदी. आता ह्या कोरोना व्हायरसमुळे देशामध्ये मंदीचं वातावरण आहे. कालच मी न्यूज ऐकलेली आहे की आत्ता जे कोरोना आहे पर डे 9,000च्या रेंजनं वाढत चाललेलं आहे. म्हणजे कालच्या बातमीनुसार सांगायचा उद्देश एकच आहे की अशा प्रकारचे काही प्रॉब्लेम क्रिएट झाले, नॅचरल डिझास्टर आहे आणि त्यामुळे डिफ्लेशन मार्केटमध्ये येऊ शकतं. बॅलन्स ऑफ पेमेंट, डिफ्लेशन म्हणजे काय, मंदी. बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय, आपण इम्पोर्ट जास्त करतो आणि एक्सपोर्ट कमी करतो. जेव्हा फॉरेन करन्सी आपल्याकडे खूप कमी असते, निगेटिव्ह असते, त्याला आपण बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणतो. पॉवर्टी आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे, पॉप्युलेशन आहे, इकॉनॉमिक ग्रोथ कमी होत आहे. सो ऑल दिस आर दी कोर एरिया ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. ह्या सगळ्या गोष्टी आपण मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये स्टडी करत नाही, त्याचे स्कोपसुद्धा लिमिटेड आहे. ओके, सो ऑल दिस थिंग्स वी आर गोइंग टू डिस्कस इन मॅक्रो इकॉनॉमिक्स. तर ते गोष्टी आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स, व्हिडिओ खूप मोठी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नाऊ वी आर गोइंग टू स्टॉप दिस व्हिडिओ. तर आपण ही व्हिडिओ या ठिकाणी स्टॉप करीत आहोत. बट वन थिंग यू शुड बी कीप इन माइंड. आपण सगळ्यात एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे, ते म्हणजे आपण ही व्हिडिओ जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करणं आवश्यक आहे. कारण जर तुम्ही शेअर केला तरच मी या जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्यापर्यंत आणणार आहे. आणि मी तुम्ही मला म्हणजे इन्स्पायर करणार आहात का नाही ते ठरवा. म्हणजे जास्त तुम्ही व्हिडिओ शेअर केलात, लाईक केलात, व्ह्यू वाढले तर मी व्हिडिओ बनवणार आहे. अदरवाईज आय विल थिंक यू डोंट लाईक दिस व्हिडिओ. थँकिंग यू.